हेलो दोस्तों, मैं सिरोली और स्वागत है तुम्हारा सिरोली यूट्यूब चैनल पे। तो दोस्तों तो कार्यक्रम केलो है रणभाजी महोत्सव। तो दोस्तों वो जो कार्यक्रम की वेलो है तो तुम्हारा एक दी हूँ। तो दोस्तों वो जो कार्यक्रम वेलो है वो है मुकंबवाला पोस्ट आड़ीतारा तालुका जिला नंदुरबार 17 सितंबर 2025 तिथि वो कार्यक्रम केलो। तो दोस्तों वो जो कार्यक्रम है वो पहले दमापू एरिया में बनावे की लगे मैंने। तो दोस्तों एक कार्यक्रम है ये जैन भी नहीं आलावेरी किंवा बाहेरचे व्यक्ती वेरी बाहेर रहणारे व्यक्ती वेरी त्या खातर व्हिडिओ आहे। तो दोस्तों पूरा पूरा व्हिडिओ जा लाईक कमेंट शेअर करा विहतमा। सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। या दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी पावत झा, सभा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झा। पूर्ण नियोजित अपूर्ण घडले, पूर्ण नियोजित अपूर्ण घड सावरिया नजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। हे यांचं स्वागत करतील। गाव विकास समिती अध्यक्ष कोटडी। भानुमतीताई सरपंच ताई आहेत, यांचं स्वागत ओमनाताई पाडवी गाव विकास समिती। आयोजकांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो। रानभाज्या ह्या नामशेष होत चाललेल्या असल्यामुळे आणि त्यांची उपलब्धता सुद्धा आता कमी होत असल्यामुळे आपल्याला एक निसर्गाशी जोडण्याचा जो एक माध्यम होतं ते आपलं कमी होत आहे। मगाशीच आपल्या ह्या भगिनींनी सुद्धा त्यांच्या गाण्यामध्ये भावना व्यक्त केल्या।
की आम्ही आदिवासी निसर्गपूजक आहोत, जलजमीन जंगल यांची उपासना करणारे आहोत म्हणून. तर हे सर्व आपली नैसर्गिक संपत्ती जी आहे, जे आपण रानभाजीचा महोत्सवातनं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपण परिसरामध्ये आपण जपत होतो. परंतु शेती पद्धतीमध्ये होणारे बदल, निसर्गात होणारे बदल या माध्यमातून बऱ्याचशा भाज्या आता आपल्या नामशेष होत चाललेल्या आहेत, त्यांची उपलब्धता कमी होत आहे. शहरी भागामध्ये याच्याबद्दलची जागृती वाढावी यासाठी सुद्धा असे छोटे मोठे रानभाजी महोत्सव घेणं तेवढंच आवश्यक आहे. कारण ह्यातून शहरी भागातल्या लोकांना याचा उपलब्धता कुठं आहे त्याची त्यांना निश्चिती होईल आणि या दृष्टीने आपल्याला सुद्धा एक थोडंसं प्रोत्साहन मिळेल की आपण रानभाज्या त्या ठिकाणी घ्याव्यात म्हणून. अर्थात रानभाज्या या अशा असतात की पाऊस पडल्यानंतर सर्वात अगोदर उगवून येतं ते आपलं गवत आणि त्यानंतर येतात रानभाज्या आणि नंतर आपण लावलेलं पीक, बरोबर आहे. तर ह्या रानभाज्या हे निसर्गता येणार आहे, याला आपण कोणी लावत नाही, त्याचं बियाणं आपण पेरत नाही किंवा त्याचे कंदही आपण त्या ठिकाणी ठेवत नाही. निसर्गता येणारा जो निसर्गाचा जो एक मेवा आहे तो आपल्याला सर्वांना साधारणतः श्रावण महिन्यामध्ये उपलब्ध होत असतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा अंगीकार करीतो, आपण खाण्यामध्ये सुद्धा आपण करतो आहे. त्यामुळे मी अहिरे सरांना सुद्धा मी विनंती केलेली होती की याचे पाककला स्पर्धा या ठिकाणी ठेवा, या निमित्ताने आपल्या सर्व भगिनी ज्या आहेत त्या स्वयंपाक करून आणतील आणि त्यामधनं वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांचं भाज्या कशा करता येतात तर त्याची या निमित्ताने तुम्हालाही माहिती होईल, आम्हालाही माहिती होईल आणि याचा आपल्याला पुढे मागणी वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग करून घेता येईल. या रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांचं मी शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी मनोगत संपवतो. धन्यवाद. मी अभिनंदन करते आणि धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी हा रानभाजी महोत्सव आयोजित केला, कारण की आतापर्यंत रानभाजी महोत्सव या एरियामध्ये आयोजित नव्हता केला. साधारणपणे जर का पाहिलं तर रानभाजी महोत्सव हा अक्कलकुवा धडगावमध्ये कंटिन्यू चालतो आणि हा जो महोत्सव आहे तो ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मिडल पर्यंत चालतो आणि आपण पाहतो की रानभाज्या ह्या सगळ्या पावसाळ्या सीझनला येतात आणि आपण म्हणतो की रानभाज्या ह्या आदिवासींचं खाद्य आहे, बरोबर असं म्हणतात, कारण की आता पण 2-3 जणांनी म्हटलं. मग त्यांचं जर का खाद्य असेल तर ते बाकीच्या लोकांपर्यंत जे पौष्टिक खाद्य आहे ते पण मिळालं पाहिजे. आता जर का ह्या रानभाज्या या तुमच्या एरियामध्ये होतात 15 गावामध्ये, परंतु इतर जर का कोणी आलं तर त्या रानभाज्या ओळखण्यासाठी बाकीच्यांची तेवढी क्षमता नाही आहे की ही रानभाजी आहे. सगळेजण काय म्हणतील, गवत आहे. त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की जे काही वरिष्ठ आहेत आपले, त्यांना ती भाजी कशी करायची, त्याच्यातला कोणता पार्ट घेतला पाहिजे, ह्या सगळ्यांची टेक्निकल माहिती आहे. आता तरोटा जर का आहे, तरोट्याला तुम्ही जर का मॅच्युअर म्हणजे जास्त जर का तो झाला परिपक्व तर तो खात नाही, कारण की त्याच्यातून विषबाधा होते, बरोबर का. हा, मग आता कोणाला माहित नाही, मला जर का माहित नसेल, मी उपटून आणला भाजी केली तर त्याच्यातून विषबाधा होईल, मी काय म्हणेल रानभाज्या चांगला नाही. म्हणून हे जे तुमचं संकलन आहे, तुमचं जे नॉलेज आहे ते इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तरोटा आहे, त्याच्यानंतर आगाडा आहे, त्याच्यानंतर कंट्रोली आहेत की जे फक्त श्रावण महिन्यात मिळतात, इतर सीझनला मिळत नाही. मग आता जसं आत्म्याच्या सरांनी तुम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपण शहरापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करू. तर मी सरांना एक रिक्वेस्ट करेल आणि IGS इथं काम करते तर त्यांनी या संधीचा फायदा घेऊन की आत्म्याने किंवा LDM सरांनी किंवा नाबार्डनी यांना जर का ड्रायर दिले तर त्या भाज्या बाकीच्या शहरात जातील, हिरव्या भाज्या जाणार नाही. ड्रायर का बरं द्यायचं आहे, कारण की त्यामध्ये जर का आपण भाज्या जर का वाळवल्या, आपण म्हणतो की त्याच्यामध्ये खूप सारं न्यूट्रिशियस आहे, तरोट्यामध्ये सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण आहे. मग हे न्यूट्रिशियस टिकवण्यासाठी आपल्याला ड्रायरची गरज असते. मग त्याच्यामध्ये सोलर ड्रायर असतात, इलेक्ट्रिक ड्रायर पण असतात. मग हे जे ड्रायर वापरून जर का आपण भाज्या वाळवल्या तर त्याच्यातलं पहिली गोष्ट जे पोषक तत्व आहेत ते नष्ट होत नाही. दुसरी गोष्ट की आपण पाहतो की तुम्ही पण भाज्या वाळवत असाल, आपल्या छतावर जर का वाळवलं त्याच्यावर धूळ बसते, त्यानंतर त्याचा कलर बदलतो. मग जर आपल्याला विक्री व्यवस्था जर का करायची असेल तर आपल्याला समोरच्याला चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट देणं गरजेचं आहे. तर याचा सरांच्या तोंडातून म्हटलेलं आहे, तर मला असं वाटतं की सरांनीच ते ड्रायर दिलं पाहिजे. 15 गावा मिळून जर का प्रयोग तत्वावर जर का एक जरी ड्रायर घेतलं
घेतलं तरी चालेल आणि त्याची जी टेक्निकल जे काही ट्रेनिंग लागेल ते कृषी विज्ञान केंद्र तुम्हाला नेहमी देईल. आणि या प्रसंगी सिनियर तर आहेतच, पण मुली पण इथे आलेल्या आहेत. तर मुलींनी पण या रानभाजी महोत्सवामध्ये उत्साहानं पार्टिसिपेट केलेलं आहे. तर मी घरच्यांना पण अशी विनंती करेल की त्यांना पण ते नॉलेज द्या की जेणेकरून त्यांच्या शाळेमध्ये ते वाटल्या जाईल आणि पुढे पण ती जी संस्कृती आहे ती चालू राहील. आणि IJS ने इथं मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. विजिट्सला जावं लागतं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की इथं रानभाजी महोत्सव होतात. आता शहरात राहणाऱ्या लोकांना ज्या टिपिकल भाज्या आहेत रेग्युलर त्याच आम्ही वापरतो, पण त्याच खातो. पण ह्या रानभाज्या काय आहे त्याची मला खूप दिवसाची उत्सुकता होती आणि आज ती संधी मिळालेली आहे. तुम्हाला आठवत असेल, म्हणजे पर्सनली आता आम्ही म्हणजे पर्सनली मी म्हणलं किंवा व्यासपीठावरचे मोरे साहेब यांना की फार पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस गावामध्ये मेथीची भाजी जर कुठं केली तर त्या गल्लीमध्ये वास सुटायचा सगळा त्याचा. पण त्याच मेथीचा आज कसलाही असा सुगंध येत नाही. गोबीची भाजी जर केली तर सगळ्यांना कळायचं की आज गोबीची भाजी झाली आहे, त्याची चव सुद्धा अप्रतिम लागायची. आज ती चव गायब झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की आपण केमिकल वापरतोय आणि खतं वापरतोय. आपल्या शरीरासाठी निसर्गाने जे उत्पन्न केलं आहे ते सर्वोत्कृष्ट आहे, मला असं प्रांजळपणे वाटतं. त्यामुळे रानभाज्या ज्या निसर्गाने येतात, उगवल्या जातात, त्या शरीरासाठी निश्चितच चांगल्या असतील. फक्त काय की आता ह्या फक्त 2 महिने जर अवेलेबल आहे, मॅडमने सांगितलं तसं ड्रायर घेतलं पाहिजे. त्यासाठी आता सरकारच्या वतीने नाबार्ड आहे किंवा आत्मा आहे, इवन LDM म्हणून बँकांकडनं सुद्धा त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकतं. विविध योजना आहेत, सबसिडीज आहेत. ही संकल्पना पुढे नेली तर ह्या रानभाज्यांची चव फक्त आपल्या जिल्ह्यापुरतीच न राहून ती नाशिक आणि त्याच्या पुढे संभाजीनगर किंवा अजून पुणे मुंबईला सुद्धा जाईल. आणि हा जो तुमचा ठेवा आहे मोलाचा, तो सगळ्या महाराष्ट्रभर त्याचा उपयोग होऊ शकतो, त्याची विक्री होऊ शकते आणि त्यातनं इथं अर्थार्जन सुद्धा सुरू होऊ शकतं. मला वाटतं ही संकल्पना खूप छान मांडलेली आहे आणि याच्यासाठी काही जर प्रोव्हिजन असेल तर मी बँकांकडनं अर्थसहाय्यासाठी निश्चित मदत करेन. थँक्यू. मला इथं येऊन फार आनंद झाला आहे आणि खूप उत्सुकता होती आज माझं ते आज पूर्ण होईल ते की काय उत्सुकता आनंद त्यात आहे. थँक्यू. आज रानभाजी महोत्सव IJS फाउंडेशन समृद्धी विकास प्रकल्प यहाँ थवे हो त्यान धन्यवाद दी हूँ. तेकीच उपस्थित पाटील सर, त्यानंतर SBI बँका, एक नाबार्ड बँका, DDM, KVK लापो ट्रेनिंग जाते हैं, 3 मैडम वाले ही यहाँ मित्र आम्ही ही पोयरी ही एक गाणं आख्यो की एक कुछ चाले आदिवासी चाले, बराबर. पण आपो काही ये रानभाज्या है ये भी राहिली है, बराबर की नाही. पहिला आम्ही सोंगाडी वाहतो तर मा आकाशवाणीवर म्हणजे गाणे येत होते, आदिवासी गाणं, काळूसिंग वळवी म्हणून. तीन एक आम्हा जात म्हणजे आम्हा वेळेला जेव्हा गाणं चालतो ना थोडक्या मागून उभी रेवा डांबरी एके गोठे उन्हाईले, परंतु ती डांबरी काही उभी नाही रे, कारण नाव बी कालूसिंग, चेहरा बी कालूसिंग. त्यामुळे डांबरी काय उभी नाही रे, हाती आहे हिकेव शासना अधिकारी बन्यो. तर आजच्या युवा वर्गाला एकच दाखवलं आहे की तुम्हा हिका ते की आपो आगलंड आहे ते रानभाज्यास खातुलय खा नाही मिल तुला आपणे, म्हणजे तुम्हा आम्ही पोरांना नाही मालूम नाही, पण जे डायवेरी तिहान मालूम आहे की आई कुमारी ने है मा या की वेगळी जंगलाम जाय लाकडे लावे वा ती वेलपा बांधे आणि वेचान जाय
तीने काय ते बिली आवे डोडा काय ते बी दे राती जुआ दे दोइले कोटिप दोइले आणि खाइले तो आणि फाची जाए किदी किदी आपो जो खाटो पेनो रहे तीन मांडा बनवे लोट कॉमिन पेनो जाखो तरे ते की दी काटतो पण ते आपो जो ही रान भाजीम जी ताकद आहे ही इतर भाजीम ना आहे आम्ही भी आपो म्हणजे जमिनी में कोष है म्हणजे आपो इन्हें जो धान्य ली जाते हैं तियाल पौष्टिकता है आपो ते बोटी कोदरा भी रह गए ते भी पोरान जो दे बाकी आपो ही कमर्शियल वेरा आम्ही मॅडम ही आख्यो की ड्राय म्हणजे हुकवीन जो पाटील सर आख्यो हुकवीन जे भाज्या वेचूलो आहे आम्ही उकडून तुम्हा चुचो किंवा इतर रानभाज्या जे मिळते हा ते हुकवीत हवा त्या पाकिट बनवा आणि तिया महत्व कळा जो जे आपने कि तिया में काय है काय ना है आप माणी जुआ खाते हैं तियम भी शुगर ना है अजिबात शुगर नाही आहे हाँ पण ते आपण प्रेझेंटेशन करता येत नाही तर तेहनो आपो पाकवा तुम्हा बचत गटवेरी तर एकुदी हादा मा एपीओ है शेतकरी उत्पादन कंपनी है मा तर ती कंपनी मार्फत की महिलाएं उद्योगाला लागा कारण महिला जास्ती संख्या देखा है आम्ही आपो मजुरी जाते हैं खेताम बेन हो मजुरी देते हैं आम्ही भी वेळा मजुरी भी आलो है बरं का जाने से टाकतो नाही आहे मजुरी भी आलो आहे तर सुरेशा वडील आम्ही सुरेश आहे तर बेन हो मजुरी देते हैं पिनार हो रही हो तो 50 रुपये बाईप ने मागिले है बरोबर की नाही आणि बाई भी डाटका कोडून आली रे ती 20 रुपया डाटकाच कोडी जाए आता एम काही पौष्टिकता आहे का आपण ही ए बारेने संस्कृती आपण ही लागवी लदली आहे तर ई न कहता आपण ही कह की पैसा वाचवा जोजे आणि कह की आप घरदार चाला जोजे याला आपण ही महत्व दा जोजे आणि जास्त काही गोपतो ना बाकी कार्यक्रमाची बाकी है माने ही IGS वाला ही संधि दे दी बेन शब्द गोगा यहाँ आभार मानो धन्यवाद पाण्यामध्ये म्हणजे ही पण नदीतच असते आणि ती पण नदीतच असते हा वेल असते औषधी पण आहे मॅडम पोटात दुखतं तरी पण खातं आणि पाय दुखून जाते ना त्यांचं पण आहे आणि पण आपल्या शरीरात भाकर आहे आणि ते दादीचे भाकर आहे आणि चांगले भाकर कशाची आपली दादीची आहे अजून भरपूर स्टॉल काही भाज्या रिपीट होतील तर पण
आणि दादा शेवगा पाला आपू असं म्हणा वाटा हो हे भात जो आपण लाल भात लाल भात आहे तुरीचे आणि सर हे जे मी बोलतो नाही का ही जी ज्वारी असते नाही का त्याच्या सुगंध नाही काय नाही ती ज्वारीची भाकरी आहे लाल ज्वारीची भाकरी म्हणजे बांबूची हां माणी ज्वारीची हे सर याच्या बरोबर आणलं आहे गावठीच भेंडी गावठी भेंडी आहे पांढरी सर हे ना म्हणजे याचं बिन तेलाचं आहे बिन तेलाचं आहे म्हणजे आंबाडी टाकली आंबाडी टाकली खाल्ली ना तुम्ही आपण बिन तेलाचं करू शकतो आणि हे असे मांडा सांगतात सर आमच्यामध्ये शेवगाचा पाला टाकून बनवलेले ताई हे घेणे ना पाहिजे हे पुलाव गव्हाम आहे आणि सगळ्यात पौष्टिक आहे लाल भाकरी ह्या भांड्यामध्ये भाजी एकदम चविष्ट लागते भाजी बनवायची तूर डाळ आहे याच्यात आपण तेल टाकतो याचं तेल नाही येते गावरानी भेंडी आहे पाणी जास्त तिखट खूप असेल तिखट खाल्लं ना आता ताई दोडकी मिक्स केलेली बाजरीची रानभाजी नाही मग हां तुम्ही सांगा ते चवळी गावठीच आहे आणि दोडकी पण जे आम्ही पारंपरिक लावतो हां मंडप हे करून घराजवळ मंडप करतो आणि तिथे लावतो बघा तुम्ही माया ठेवून हां पण बांबूचं म्हणजे किसून त्याला सर हे कंद मिळतात जंगलात ते कंदाचे हे करतात कडू खूप असतात पण त्याला बाफून घ्यायचं आणि हे चटणी बनवून घ्यायची छोटी ही मोठी आहे छोटी त्याला उकळून घेतलं वाटतं नाही हा उकळून पण ते रात्रभर पाण्यात ठेवावं लागतं तेव्हा ते कडू पडून जातं त्याचं काय म्हणजे शरीरासाठी चांगलं आहे का चांगलं आहे ते म्हणजे रानातले वस्तू याम जो असतो ना याम मुगदाळ कारले आणि हे काय आहे माती हे आंबाडी मधलं शेंगदाणे टाकून ते बनवलेलं आंबाडी तुम्ही काय काय केलं तुम्ही गेला का संभाजी करून भाजी आहे भाजी आहे ना चिला भाजी है ना आपण जाते ना हाँ आपण जाते ना ये चिला भाजी खाड़ी में आखा तुम्हा हाँ काय उपयोग नाही चिला भाजी म्हणजे महत्वाची आहे म्हणजे
कायम म्हणजे ह्या रक्त विशुद्ध वे या એને ગોળેડા પાપને લાગી ગયો આટકો મોટી ગયો એવા કાંઈ નહીં તે બી આપું या भाजी जर खाते नाही ते बी आपो त्या केली जोडाय तिला भाजी आणि भाजी आहे हे तुम्ही साधारण हुकवीन बी वेच्या तर आपो देशामध्ये परदेशात बी जाणाऱ्या तुम्हाला जी माहिती आखी वायवडा कागदात नेखुलो पॅकिंग केरुलो आणि तो बाजारामध्ये तुम्हा वेज्या किंवा आम्हा जे एपीओ आहे ते एपीओ जोडाया तुम्हा हे भाज्या आम्हा वेची देऊ पेन तुम्हा आम्ही हे जे भाजी आहे यो हारी समजा उखरुडो वेरी पेंडा वेरी किंवा ते आपण फाटापेंडा जे डोडबुरी आवते हा ते बी तुम्ही पॅकिंग केरुलो मराठी में काय असतं है आणि भाजी ताई 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 ते सांगा ताई ते सांगा सरांना ते काय कशाची भाजी चीलची भाजी कोणती आहे सांगा काय ना फुल यांचे आहे वाईज मोठा नाही आत बाय आपला ना आत हे चील आहे ना नाही या महत्व बाई महत्व जर भाजी खाल्ली तर आपण म्हणजे रक्त शुद्ध आहे आणि म्हणजे शरीराला म्हणजे किंवा काय तरी या जर बी भाजी खाल्ली ना आपण काय जर हाडं मोडलं सर तरी ते जोडलं जातं ह्याच्या भाजीने असं त्या म्हणजे सांधेदुखी वगैरे कोणाला असेल तर फार चांगलं आहे शेतातली आहे का दादा? त्याची युनिक टेस्ट या आहे ना बाठा नंबरे लीला वस्तू म्हणजे भोपळ्याच्या पाल्याची भाजी आहे नाही? ही होती ना? आणि मांडव केंडा पहिल्यांदा आहे ऐकतो भोपळ्याच्या पाल्याची भाजी ते मांडव केंडा आहे कणीची भाकर कणीची- त्या चोखा वाटते मराठी कणीची भाकर वगैरे म्हणजे भाजी चांगली येते मिक्स आहे पण मला माहिती नव्हतं भोपळ्याच्या पाल्याची भाजी म्हणजे त्याची भाजी आंबाडी नाही भाज्यांमध्ये दररोज भाकर बनतात. कशा कशाची भोपळ्याची पाल्याची भाजी आंबाडी कणीची तांदूळाची तांदूळ घरची काय म्हणते त्याला खाता पेटा ही का ही आंबाडीची आणि गहूची मिक्सर आणि याला काय म्हणतात याला हिंदीमध्ये म्हणतात मराठीमध्ये भाजी होते कशाची भाकरी हेमोग्लोबिन अंबाडी ते माहिती हे मला माहिती आहे चिली भाजी आणि नाली ते उकडू आणि ही भाजी भाज्यांचं नावं पण सांगा म्हणजे आमच्या भाषेमध्ये उकरडं सांगतात म्हणजे याचे फायदे चील भाजी आहे ना हा चील भाजी आणि नारळीची भाजी म्हणतात ते मिक्सिंग केलेलं आहे आणि याची भाजी उकरड्याची भाजी आहे आणि आंबाडी टाकून हे वरण केलेलं आहे ऑर्गॅनिक हात पाय पण नाही दुखणार सर त्या भाज्या बिर्याणी हां हां दोन्ही येतच नाही जे पण संधिवास हो, हो, होतात हो. त्यासाठी आणि डोळ्यांची नजर वगैरे पण चांगली असते या भाजी
ही दादरची भाकर आहे. दादर आणि हे या आता हे कशाचं आहे? हे तुमच्या वाफेवर पापड बनवलेले तांदळाची भाकर असते. ती साधारण डाळ बरोबर शिवून का रोटे फोटो काटा जी जी ही कंद आहे का? मिठा बी आहे आणि ह्याचीच भाकरी बनवलेली नाही, याची भाजी याची भाकरी आहे ना. तांदूळ आणि हे मिक्स मिक्स करून बनवलं. आणि हे मिरची पुरा कहना पर है मान भी ना मानो हाँ कहना पर है मान नीलम ही थमान असतो ओखा खातो आणि हाय ने एक दी बचत गटा मीटिंग लागवा आपण हुकवीन मेचू हे भाज्या म्हणजे हुकवीन खूप मोगे जाणार आहे. आगले डाये आपण पेंडे बी हुकवी खाऊ तुले बरोबर की नाही डोटके हुकवी खाऊ तुले की हे भाज्या हुकवी खपेन काय वेगळ्या पद्धतीने की हुकवा पडे मीटिंगल्या बाठा मिक्स के यहाँ अच्छा अच्छा आणि जुवाई मांडव बरं हे सगळे आपण जे पाहिलं ना ते मिक्स करून मिक्स भाजी बनवली. टाकला काय हा हातपाक बी नाही दुख तुला दात बी नाही पड तुला हा आम्ही पोयना आंबाडी पण आहे ना. खरडून कवळी कुंजळात अजून हे काय दोन लिहिले आणि आंबाडी पण आहे. आंबाडी लिहिले नाही पण आंबाडी पण आहे. तो पांच आम्ही ना खाते नाही आम्ही खाते काही उन्हाला खाते वेगळी दिसते बाई. चिल भाजी का? चिल भाजी ते चिल भाजी आणि हे शेवगाच्या पानं बर्फी. ये मतला शेवगाची मतला शेवगा पाला आणि मतला तुम्ही गेली खेरोज का देखो क्या हमारे तो नहीं आला ते हेल्थी फळं आम्ही भाजी रांधते ना शरीरासाठी चांगलं आहे. नाही रा ते फळं आम्ही काय ते बी रांधते आहे ताई काय आहे दೊಡ್ಡ ಮಡ್ಡ ನಂಬಡಿ ಟಾಕಿದ್ದ माटलं आहे दही टाकेन रांधलं आहे माटलं दही टाकलेलं भेंडे पण बिगर ऑइलचे आहे ही पण बिना ऑइलचे आहे हे दही मध्ये बनवलं मक्याची भाकरी केला मका काही आपण कोण आंबाडी तुरी डाळ हे काय? दोडक्याची भाजी माटला आहे पण ह्याच्यामध्ये दही टाकून बिना ऑइलचे आहे हे दोघं भाजी बिना ऑइलचे डोटा भी है बाजरा भी है मोरे
मोर्यो लावा जोजे पण ते आम्ही पहिल्यांदा तुम्हाला देखायला मोर्या आखी देखावा जोजे मोर्यो काहाल पण देतो बरोबर की नाही? काय नाही तुम्हाला भोगर भोगर ओके आणि काय आहे बाय खाटापेंडा. हां आणि तिळीचं हे चटणी काय टाकलेलं आहे तिळीचं हे 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 खाऊन बघा अगोदर चटणी भाजी खायची का मिक्स करून? हां मिक्स करून तीळ टाकल्यामुळे चव चव बदलते. बदलली. म्हणजे तेल नाही फक्त तीळ टाकलेले आहे बिगर तेलाचं तिळाचं आपोआप तेल निघतं. हां सर हां हे खाऊन वेगळी दिसली त्याचा घेऊ ह्याचा थोडा घ्या मग कारण तिखट असेल उद्या तिखट चव येते त्याला. काय ठेचत आहे का बाई आणि केला भाजी आणि शेंगदाणा आणि हिरवी मिरची आणि पेंड आहे आपण गावठी पेंड आहे ना आणि मी काय आहे तीळ भाजी उखरुड म्हणजे शेतात हां हे शेतात असं ते त्याला आणि काय पानासारखं. आणि माणी जवळ आहे बागडीवाला माणी ज्वारी बनते ती हे पण बिगर खताचं असतं हां ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये थोडंफार आहे खत पण ह्याच्यामध्ये हे ऑर्गॅनिक आहे बांगडा टेम्पोमध्ये आहे नाही खाटापेंडा आहे का? भिंते का हिरव्या मिरच्या कच्च्या मिरच्याची कच्च्या मिरच्या म्हणजे भाजून नाही घेतले आणि चिंच पण टाकली बरोबर चिंच टाकली आहे ना पाणी आहे ना आपल्याकडे चव वेगळी आहे ना पेमेंट कसं ना सप्लाय आदिवासी लोग हो आपो खुराके खाइया तोरा आदिवासी लोग हो आपो खुराके खाइया तोरा कोदेरा कोदेरी ने खाटो दूध खातुलरा कोदेरा कोदेरी ने खाटो दूध खातुलरा आम्ही तो गिर गया अभी गया जर्सी गया अभी गया ने तो आपको जो देसी गाय दूध भी रह गया और तो खाटो दूध भी रह गया आदिवासी लोग हो आपो खुराके खाइया तोरा आदिवासी लोग हो आपो खुराके खाइया तोरा ददरी मांडो ने चूचा भाजी खातुलरा ददरी मांडो ने उकरडा भाजी खातुलरा तुम्ही विराय चाली आम्ही बरोबर केले तो त्या खातर तुम्ही टिको जा आदिवासी लोग हो आपो खुराके खाइया थोरा
आदिवासी लोक हो आपो खुराके काही आतोरा त्या खातर युरिया खत टाकी ना खत बी पारवा विचारल्या आणि ते भाजीपाला बी विराय चाल्या त्या खातर पाव आणि बोई एकूच विनंती आहे तुम्हाला तो टिकवा जजे प्रत्येक वस्तू टिकवा जजे तरुज आपू अगला जाईन ने जो रोग राही इतर जो आहे ने तो म्हणजे आपू जो शरीर आहे ने खरंच हेल्थ इज वेल्थ हाकतंय ने तोच खरं म्हणजे टिकणार होणे ती काही नाही टिकणार. थँक्यू धन्यवाद. की माझ्या गावाचा नंबर आला की नाही आला. तर हा पहिलाच रानभाजी महोत्सव होता. सगळ्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पण आम्हाला पण थोडंसं बंधन आहे की कोणाचा नंबर काढायचा, कशा पद्धतीचा काढायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा जो आम्ही नंबर काढलेला आहे प्रोत्साहनपर बक्षीस आहे ते आहेत सविता दिलीप वळवी पावला. त्यांनी 4 भाज्या मिक्स व्हेज आणली होती. आपण हॉटेलला मिक्स व्हेज घेतो परंतु त्या सगळ्या भाज्या विकतच्या असतात, पण त्यांनी 4 भाज्या रानभाज्या मिळून एक मिक्स भाजी आणली होती. मी त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासाठी भूषण ठाकरे सर पाणी फाउंडेशन यांना विनंती करते. आणि गोंधळा लथी को टाकी देलो तेल मेल काय ना टाकया टाळे वाजवून स्वागत करा. आजार वाढत आहे पण ही पण एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर कृष्णा रूपसिंग राठोड आणि त्यांनी ही भाजी स्वतः केलेली आहे म्हणून आम्ही प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासाठी दीपक पटेल सर आत्म्याचे प्रकल्प संचालक सरांना विनंती करते की त्यांनी त्यांना मागे आले शेवट आले तरी नंबर घेतला. मॅडम खरी शेवट आले तरी नंबर घेतला. तरुणाईला लांब जाते हे जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सुनीताताई पाडवी केसरपाडा त्यांनी दुर्मिळ भाजीची होती केवानी ही भाजी आणली होती. तीन शेवटचे नंबर आहेत पहिला दुसरा तिसरा. आता त्याची जास्त उत्सुकता. तर तिसरा नंबर मिळालेला आहे रंजनाताई रमेश नाईक फुलझरे. त्यांनी 2 दह्यातल्या भाज्या आणल्या होत्या आणि एक तेलाची भाजी आणली होती. प्लस त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती होती की त्यांनी का बरं ती भाजी खावी. बरोबर शेवटच्या 2 नंबर साठी लाईन आलेली आहे. तर सेकंड जे प्राइज आहे त्यांनी 4 भाज्या आणलेल्या होत्या. 4 पण वेगळ्या भाज्या होत्या. सोबत भाकरीचा पदार्थ आणलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी ते तांदूळाचं आणलेलं होतं सोबत. तर जया मगन वळवी आरती तारा भेटल्यानंतर जास्त टाळ्या वाजू द्या. आता पहिला नंबर कोणाचा आला त्याच्यासाठी खूप कॉम्पिटिशन होती आणि हा नंबर आम्ही का बरं दिला पहिल्यांदा सांगते मी की जसं की रानभाजी महोत्सव असतो सोबतच त्या तुम्ही कशा प्रकारे रचना करता लावाची त्याच्यानंतर की त्या भाज्यामधून काय मिळते हे सांगणे आणि त्या भाज्या करण्यासाठी तितका वेळ त्या महिलेचा जातो. तर अशा आहेत मंगीबाई पाडवी वडझाकण 6 भाज्या आणल्या होत्या त्यांनी आणि 2 प्रकार आणले होते. त्या कांता गौरी बनकर मॅडम तसेच CYDAचे बडगुजर सर या दोघांना विनंती करते की त्यांनी पहिला आणि पैठणकर सर यांना विनंती करते की त्यांनी पहिला क्रमांक
भाजी आणली होती त्यांच्यासाठी आदर्श आहे की त्यांनी जास्तीत जास्त भाजी आणायची, जेणेकरून माझा पहिला नंबर कसा येईल. आणि जणांनी भात पण आणला होता, त्याच्यानंतर भगर पण आणली होती. पौष्टिक आहे, मान्य आहे, परंतु रानभाजी महोत्सव असल्यावर रानभाजीलाच आम्ही इव्हॅल्युएशन करतो, बाकी इतर पदार्थांना करू शकत नाही. त्यामुळे आम्ही यांना नंबर दिलेला आहे. अभिनंदन. सर्वात रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मी सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करते. आणि ही जबाबदारी मला ज्यांनी दिली तर ती मी पार पाडली. त्याच्या रेडी. आदिवासी मस्ती मस्ती